प्रेज द लॉर्ड. सलाम. रविवारच्या दिवसाकरता पुन्हा एकदा देवाच्या नावाला धन्यवाद देऊ की पुन्हा एकदा आपण या रविवारीच्या दिवशी त्याचं वचन ऐकण्याकरता एकत्र आलो. स्तोत्र 66 त्याचं दुसरं वचन काय म्हणतं पहा. त्याच्या नामाचा महिमा गा, त्याचे स्तुत्यर्थ, त्याचे गौरव करा. होय, आपण देवाच्या नामाचा महिमा करू, त्याच्या नावाला मान महिमा देऊ की एक सुंदरशी वेळ त्याने आपणास दिली. रविवारच्या दिवशी पुन्हा एकदा त्याची स्तुती करू, त्याचे गौरव करू की परमेश्वराने आपणास एक सुंदरशी संध्या दिली, सुंदरशी वेळ दिली. याकरता आपण वचन, प्रार्थना आणि एक दोन गीतं प्रभूला सादर करू. आपण एक छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद धन्यवाद स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. या वेळेकरता, समय करता, इथून पुढच्या सर्व गोष्टी तुझ्या हातात देतो. काल रात्रीपासून आज दिवसभर ज्या कळत न कळत चुका झाल्या, त्या सर्व चुकांची, अपराधांची ख्रिस्ताच्या नावात क्षमा कर. येणाऱ्या वचनाद्वारे प्रत्येकाला तू स्थिर कर, ते आत्मिक ज्ञान दे, स्थिरता दे आणि त्यांच्या सर्व जीवनामध्ये त्यांना ते वचनाद्वारे बोध व्हावा असं आत्मिक ज्ञान त्यांच्यामध्ये, ख्रिस्तामध्ये तू घाल. येणारे वचन, प्रार्थना तुझकडे सुपूर्त करतो. ही छोटीशी प्रार्थना प्रभू येशूच्या विश्वासात केली म्हणता की त्या आमेन. प्रेज द लॉर्ड. होय, पहा, आज आपण पुन्हा एकदा आपल्या ओठांचे अर्पण प्रभूला सादर करूया. सुंदरशा वेळेमध्ये त्यांनी आपणास आणलं, राखलं आणि इथून पुढे राखेल असा विश्वास आपल्या ठाई आहे. नेहमी त्याच्या चरणी लीन असलेले असे बना. लीन आणि दीन, नम्र जनांस तो उद्धारितो. नम्र जनांस तो उद्धारितो. तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे, लीन असू दे, लीन असू दे. तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. तुझ विन मजला दिसे तसे हे, तुझ विन मजला दिसे तसे हे. स्मशान केवळ विश्व दिसू दे, स्मशान केवळ विश्व दिसू दे. तव चरणी मन लीन असू दे. तुझ बिन मजला विश्रांतीचा, तुझ बिन मजला विश्रांतीचा. स्वप्नीही कधी भास नसू दे, स्वप्नीही कधी भास नसू दे. तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. ठेव इथे वा नेमज परिमज, ठेव इथे वा नेमज परिमज. युक्त तुझ्याशी नित्य असू दे, युक्त तुझ्याशी नित्य असू दे. तव चरणी मन लीन असू दे, तव चरणी मन लीन असू दे. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. नेहमी त्याच्या चरणी आपलं मन लीन असलेले असे आपण असलो पाहिजे. कारण की परमेश्वराचा पुत्र सर्वाहून श्रेष्ठ उंच करण्यात आला, तोच
आपल्या जीवनाचा मूल आहे, मार्ग आहे, सत्य आहे, जीवन आहे. तोच तर आपल्या जीवनाचा विश्वासाचा उत्पादक पुत्र, मार्ग, सत्य आणि जीवन आहे. होय, सर्व रक्षणे वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण करा, त्यात जीवनाचा उगम आहे. होय, तो प्रभू राजांचा राजा आपला गुरु आहे, आपली ती माऊली आहे, आपल्याला मार्ग दाखवण्याकरता त्याच्या नामामध्ये पिता पवित्र आत्मा देतो. होय, आपलं मन, अंतकरण हे सर्व प्रभूचं असावं, त्या गुप्त मनुष्याचं असावं, त्याच्या अविनाशी शोभेने बदलणारे आपण असावं. ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पाप ताप संत सजनाची, पाप ताप संत सजनाची, अविनाशी सावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरसी मग ताराया, हा केसरसी मग ताराया, स्वर्गातून धावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. पश्चातापे दग्ध शरण्या, पश्चातापे दग्ध शरण्या, निज शिष्या पावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. मग पाप्यास्तव संभावरच्या, मग पाप्यास्तव संभावरच्या, मरणासर चावली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हृदय माझा पाहिन जिकडे, हृदय माझा पाहिन जिकडे, तिकडे हो माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, ख्रिस्त ख्रिस्त जय, भजनी मती रंगली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. प्रेज द लॉर्ड. होय, ख्रिस्त गुरु माऊली क माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. हा केसरसी मज ताराया, स्वर्गातून धावली. होय, स्वर्गातून धावणारा तो एकच आहे की तो तुम्हाला वाचवू शकतो, आणि त्यांनी वाचवलेला आहे. त्या दुष्टाच्या तावडीतून, तो मरणाच्या सर्व बंधनातून वाचवणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. होय, या जगातल्या सन्माना करता नाही तर गौरवात प्रगट होणारा जो पुत्र आहे, देवांचा एकुलता एक पुत्र. पहा, त्या पित्याचा एकुलता एक पुत्र, राजांचा राजा, आपला कोखरा, विजयी राणा,
त्या गौरवासाठी काम करणारे बना. आपल्या मनाच्या गौरवाकरता नाही. हा देह माती आहे, मातीस माती मिळेल. परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपाचा मनुष्य तयार केला. होय, त्यामध्ये श्वास फुंकला. आज आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये असलेल्या आत्म्याला विचारा, तो कुठून आला? आज आवाज यायचा नाही, उद्या आवाज यायचा नाही, पण एक ना एक दिवस तो सांगेल तो कुठून आला. ज्याला प्रभू प्रभू शोधायचा आहे, तो प्रभू प्रभू येशू आहे. तो जगाचं तारण असा झाला. होय, तो मार्ग, सत्य आणि जीवन आहे. आपल्या सर्व जगातल्या सन्मानापेक्षा त्या स्वर्गातील सन्मानासाठी काम करणारे असे बना. नीतिसूत्रात सांगितले पहा, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर, कारण की त्यात जीवनाचा उगम आहे. होय, आपण आत्म्याकरता पेरणारे बनलो पाहिजे, कारण की ती काळ, तो वेळ जवळ येत आहे. आस्था धरा, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ येत आहे. ख्रिस्त गुरु माऊली गमाय माझी, ख्रिस्त गुरु माऊली. होय, आपल्या सर्व मनामध्ये त्याला मावून घ्या. आजच वेळ आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे, तोपर्यंत त्याला आवाज द्या. तो जवळ आहे तोपर्यंत आवाज द्या. त्याला शोधा. शोधा म्हणजे सापडेल, मागा म्हणजे तुम्हास मिळेल, टोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. होय, सर्वजण जे स्वर्गाचे दरवाजे शोधत आहेत, त्याचा दरवाजा प्रभू येशू आहे. तो सर्व मेंढरांकरता द्वार आहे, जीवनाची भाकर असा आहे. सर्व पापी लोकांचं अर्पण तो ख्रिस्त आहे. शरीराचं जीवन रक्तामध्ये आणि जीवाबद्दल प्रायश्चित्त रक्ताने होते. परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र अर्पण असा सर्व पापांकरता दिला, यासाठी सर्वजण शुद्ध होऊन त्या सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करावे. होय, तो एकच मार्ग आपल्या जीवनामध्ये दिला. परमेश्वराने तो एक मार्ग आपल्या जीवनामध्ये दिला. त्या मार्गामध्ये चालणारे, त्याला शोधणारे, त्याचा अंगीकार करणारे असे बना. तो आपला बाप आहे. त्या बापावर टेका. बापावरी टेकताना लेकरांना सुख फार. होय, त्या सार्वकालिक जीवनामध्ये सर्व डोळ्यांचे अश्रू पुसले जातील, सर्व कष्ट संपले जातील, सर्व यातना संपवण्यात येतील. तिथं सर्व गोष्टींचा समेट होईल आणि सर्व गोष्टींचा शेवट सुद्धा आहे, कारण की तो पहिला शेवटला आहे, अल्फा व ओमेगा आहे, आदि व अंत असा आहे. होय, तो आपला मार्ग आहे, तो आपला जीवनी मुकुट आहे. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. पाण्या वाचून मासा जैसा तळमळतो जीव माझा तैसा. उठवर धीर धरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. जगताचे तू तारण देवा, थकलेल्यांचा तूच विसावा. नाम तुझे स्मरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. जगात मजला नाही थारा, ज्ञानी लागे अश्रुधारा. जगात मजला नाही तारा,
ज्ञानी लागे अश्रुधारा, जरा जरा लागे जरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. तू बाप मी लेकरू, प्रभु देवा तुला कसा विसरू. धन्यवाद धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्याही नावाला धन्यवाद देतो. यावेळी करता समय करता होय प्रभू, येणारं वचन प्रत्येकाच्या जीवनात आशीर्वादित कर, आत्मिकरित्या भर आणि प्रत्येकाला तो आत्मिक मन्ना ख्रिस्तामध्ये तू दे. आज जिथे कुठे आहेत त्या सर्व परिस्थितीमध्ये तू जाणणारा परमेश्वर आहे. त्या सर्व परिस्थितीमध्ये त्यांना तू आधार दे, सामर्थ्य दे, धीर दे. ही प्रार्थना त्या तारण करत्या प्रभू येशूच्या नावात केली म्हणता एक पित्या. आमेन. प्रेज द लॉर्ड. या आपण देवाच्या वचनाकडे वळूया आणि आजच्या वचनाद्वारे पुन्हा एकदा ते आत्मिक मन्ना आपल्या जीवनामध्ये आपण घेऊया. आपल्या जीवनामध्ये तो स्वीकारूया. 1-2 मिनिटं प्रेज द लॉर्ड. पहा, रविवारचा दिवस प्रभूने आपणास दिला. पुन्हा एकदा राखलं. याकरता आपण त्याच्या नावाला धन्यवाद देऊ आणि पुन्हा एकदा आज वचनाद्वारे तो आत्मिक मन्ना आपल्या जीवनात घेऊया. याकरता त्या आत्मिक वचनाद्वारे आपणास प्रकाश प्राप्त व्हावा आणि आपल्या सर्व अंधकारमय परिस्थितीमध्ये तो आपणास प्रकाश असा व्हावा. पहा, दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत चाललेली आहे. ती वेळ, तो काळ आपल्या जीवनामध्ये आला आहे की आपण त्या परिस्थितीमध्ये चाललेले आहोत. त्या शेवटच्या काळामध्ये प्रभूच्या येण्यामध्ये आपण चाललेले आहोत. अशा सर्व परिस्थितीमध्ये आपण काय केलं पाहिजे? आपण आपल्या बांधणीकडे लक्ष पुरवले पाहिजे. आपल्या तारूच्या बांधणीकडे लक्ष पुरवले पाहिजे. आणि तारूची बांधणी कुठून होते? पहा, नोहाच्या काळी सुद्धा परमेश्वराने त्याला तारू बनवायला लावलं होतं. या जगाचा जेव्हा परमेश्वराने पाण्याने नाश केला 40 दिवस 40 रात्र, परमेश्वराने त्याला तारू बनवायला लावलं. आणि ते तारू त्यांनी कसं बांधलं? त्यांनी बांधलं ते आतून बांधलं. होय, आपलंही तारू या काळी तरायचं असेल, आपण त्या काळात असू नसू आपल्याला ठाऊक नाही, पण आपलं तारू पहिलं तीराला लावायचं असेल तर तारू आतून बांधणारे बना. प्रेज द लॉर्ड. तारू आतून बांधा. आपलं तारू कसं बांधलेलं असावं? ते आतून बांधलेलं असावं. विश्वासाद्वारे, वचनांद्वारे, त्या प्रभूद्वारे, पित्याद्वारे, पवित्र आत्म्याद्वारे. तर आपलं तारू त्या काळी तरेल. कोणाचं तारू तरेल? जे विश्वासामध्ये तारू बांधणारे आहेत त्यांचं तारू तरेल. तारू आतून बांधा. प्रभू येशू म्हणतो, पहा, आम्ही त्याचबरोबर वस्ती करू. आम्ही त्याचबरोबर वस्ती करू जे असे त्याच्या वचनावर विश्वास ठेवतात, प्रीती करतात आणि त्या वचनाचं वर्तन करतात. अशा सर्व त्याच्या प्रियजनामध्ये पिता पुत्र वस्तीस येतात. त्याचबरोबर वस्ती ते करतील
त्या तारूमध्ये वस्ती करतील, जे असे आपले तारू विश्वासात बांधतील, विश्वासाद्वारे बांधतील, वचनाद्वारे वर्तणूक करतील, अशा सर्व प्रियजनांच्या जीवनामध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा येऊन वस्ती करतात. आणि ते तारू तरेल, ते विश्वासरूपी तारू त्या काळी तरेल, ज्या तारूमध्ये आतून बांधकाम झालेलं आहे, आतून बांधकाम चालू आहे, विश्वासाद्वारे, धीराद्वारे, प्रीतीद्वारे, त्याच्या पवित्रकरणाद्वारे, वचनाद्वारे बांधकाम चालू आहे. असं तारू त्या काळी तरेल, ज्या तारूची बांधणी विश्वासाने चालू आहे. प्रेज द लॉर्ड. तारू आतून बांधा, त्याचबरोबर वस्ती करू. होय, ते पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्याबरोबर वस्ती करतील, जे वचनाने आपलं तारू बांधतील, वर्तणूक करतील, विश्वासात बांधतील. त्या तारूमध्ये पिता, पुत्र, पवित्र आत्मा असतील. पिता, पुत्र, पवित्र आत्मा त्या तारूमध्ये असतील, ज्या तारूची बांधकाम आतून विश्वासाने बांधलेलं जात आहे. आणि तेच तारू तरेल. देवाचं वचन इतकं आत्मिक आणि गूढ आहे, तुम्हाला ते पवित्र आत्म्याशिवाय समजणार नाही. तुमचंही जीवन पहिलं तीराला लावायचं असेल तर पवित्र आत्मा तुमच्या जीवनात असल्याशिवाय, वचन असल्याशिवाय तुमचं तारू तरणं अशक्य आहे. तो विश्वास असणं शक्य आहे. पहा, तो विश्वास काय करतो? विश्वास म्हणजे काय? विश्वास या शब्दाचा अर्थ म्हणजे प्रभू येशू आहे. या जगामध्ये विश्वासाचा उत्पादक ख्रिस्त परमेश्वराने पाठवला. जो कोणी त्याच्या नामावर विश्वास ठेवेल त्याला ते सार्वकालिक जीवन आहे. आणि तेच तारू तरेल, ज्या तारूमध्ये ती विश्वासरूपी रचना आहे. होय, तुमच्या तारूची रचना करून घ्या, ते बांधून घ्या, ती रचना करून घ्या. देवाचं वचन आपणास बोध करतं. या आपण या संदेशाकडे वळूया. तुमचं तारू आतून बांधा. होय, विश्वासाने, वचनाने, त्या वचनासह वर्तणूक करणारे, असे प्रीती करणारे प्रियजन परमेश्वराला हवे आहेत, जे आपल्या आंतरिक रचनेकडे जास्त महत्व देतात, आतील बांधकामाकडे जास्त लक्ष देतात. अशा तारूमध्ये तो सवार होईल. अशा तारूमध्ये तो काय होईल? सवार होईल. ज्या तारूची रचना त्या विश्वासाद्वारे, वचनाद्वारे आहे, त्या तारूमध्ये तो वस्तीस येईल आणि ते तारू पहिलं तीराला लागेल. प्रेज द लॉर्ड. या आपण या संदेशाकडे वळूया. उत्पत्ती याचा 6वा अध्याय मधील वचन काय सांगतं पहा. उत्पत्ती 6वा अध्याय 13 ते 16 वचन आपण आज वाचणार आहोत. आणि वचनाद्वारे आपलं आत्मिकता, आपल्या जीवनामध्ये त्या वचनाची आत्मिकता, त्याचं गूढ आपल्या जीवनामध्ये स्वीकारणार आहोत. कारण जोपर्यंत तुम्ही स्वीकारत नाही, पहा वचन कसं कार्य करतं. ऐकणं, स्वीकारणं आणि त्यानुसार कृती करणं. आणि ते तुमच्या जीवनात जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता त्या वचनाद्वारे, हे देवाचं वचन आहे, ते स्वीकारता, तेव्हा तुमच्या जीवनात ते वचन कार्य करायला लागतं. होय, ते वचन कधी कार्य करतं? स्वीकारणं, ऐकणं आणि नंतर स्वीकारणं. उत्पत्ती 6वा अध्याय 13 ते 16 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. मग देव नोहाला म्हणाला, सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले आहे, कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला आहे. पहा, मी पृथ्वीसह त्यांचा नाश करीन. तो आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर, त्या तारवात कोठड्या कर आणि त्यात आतून व बाहेरून डांबर लाव. तारू करावयाचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात व उंची 30 हात असावी. तारवात उजेडासाठी खिडकी कर, तिचा माथा वरपासून 1 हात असेल ती कर. तारवाच्या एका बाजूस दार ठेव, त्याला खालचा दुसरा व तिसरा असे मजले कर. प्रेज द लॉर्ड. तारू कसं होतं? परमेश्वराने तारूचं माप नोहाला दिलं. खिडक्या, मजले, आत कोठड्या, कप्पे
दरवाजा, हे सर्व रचना कुणी दिली? परमेश्वराने नोहाला दिली. कशासाठी दिली? त्या काळी पृथ्वी भ्रष्ट झाली होती आणि सर्व प्राणी काय करत होते? इथं स्पष्ट वचन आहे की सर्व प्राण्यांचा अंत करण्याचे माझ्या मनात आले. का आले होते? कारण त्यांच्यामुळे पृथ्वीवर अनर्थ माजला होता. प्रेज द लॉर्ड. त्या काळी पृथ्वीवर सर्व प्राण्यांमुळे अनर्थ माजला होता आणि परमेश्वराला अंत करावेसे वाटत होते. परमेश्वराने 40 दिवस 40 रात्र पाऊस पाडण्याचे ठरवले. पण नोहा त्या काळी धार्मिक होता, परमेश्वराच्या भयामध्ये राहायचा, म्हणून परमेश्वराने ते कुटुंब निवडलं. आज ही परिस्थिती तशीच आहे. शेवटच्या काळाकडे हे जग चाललेलं असताना आज निवडलेले किती आहेत? कारण बोललेले बहुत आहेत, निवडलेले थोडके आहेत. नोहा निवडलेल्यांपैकी होता, त्याचं कुटुंब निवडलेल्यांपैकी होतं. आज आपल्या या जीवनामध्ये आपण काय त्याचे निवडलेले आहोत का? आणि जर निवडलेले आहोत तर देवाचं वचन आपल्यालाही बोध करतं, जशी नोहाला तारूची रचना दिली होती, त्याच्या तारूमध्ये पहिला, दुसरा, तिसरा मजला सांगितला होता. खिडकी प्रकाशासाठी सांगितली होती. दरवाजा त्या एंटर करण्याकरता किंवा त्यातून बाहेर पडण्याकरता दरवाजा सांगितला होता. या सर्व गोष्टी, त्यात कोठड्या, त्या तारवात कोठड्या कर, त्याला आतून बाहेरून डांबर लाव, ही सर्व सूचना, ही सर्व रचना परमेश्वराने नोहाचं कुटुंब वाचवण्याकरता, त्याचं तारू त्या पाण्यामध्ये वाचवण्याकरता आणि त्या तारूत बसलेल्यांना वाचवण्याकरता रचना परमेश्वराने दिली होती. प्रेज द लॉर्ड. मग या काळी सुद्धा जे निवडलेले आहेत त्यांना वाचवण्याकरता सुद्धा परमेश्वराने रचना दिली आहे. होय, ती रचना अशीच आहे, ती बाहेरून नाही तर आतून आहे. बाहेरून व्हायची ती देहाची सुनता नव्हे, अंतकरणाची आध्यात्मिकरित्या व्हायची ती सुनता होय. अशाची प्रशंसा मनुष्यापासून नाही तर देवापासून व्हावयाची. होय, ती प्रशंसा होईल त्या दिवशी. जे बांधणी आतून करतील, नोहासारखी तारू जे आतून बांधायला लावलं होतं परमेश्वराने नोहाला, 3 मजले करायला लावले होते, खिडक्या करायला लावल्या होत्या, कोठड्या करायला लावल्या होत्या, दरवाजा करायला लावला होता, प्रकाशासाठी खिडकी करायला लावली होती. या सर्व गोष्टीची रचना परमेश्वराने नोहाला दिली ती यासाठी की त्याचं तारू त्या काळी तरावं, कारण की तो निवडलेला होता. आज तुम्ही आम्ही निवडलेले आहोत, तर आपल्या तारूची रचना सुद्धा परमेश्वराच्या वचनानुसार आपण बांधणी करणारे आहोत का? जर बांधणी करणारे नाही आहोत, वचन नुसतं ऐकणारे आहोत, तर आपल्या तारूची बांधणी त्या विश्वासाच्या रचनेमध्ये झालेली नाहीये. आपलं तारू त्यावेळेस तरेल की नाही माहित नाहीये. प्रेज द लॉर्ड. होय, तारू आतून बांधा विश्वासाने, वचनाने. त्या वचनानुसार जी रचना आहे तारू तरण्याची ती करून घ्या. प्रेज द लॉर्ड. काय करा? ती रचना करायला घ्या. परमेश्वराचं वचन जसं नोहाला सांगितलं होतं की ते तारू इतके इतके हात बांध. जी रचना परमेश्वराने त्याला दिली होती ती कशी होती की गोफेर लाकडाचं तारू घे, त्यात कोटड्या कर. तारू करावायचे ते असे, त्याची लांबी 300 हात, रुंदी 50 हात, उंची 30 हात. त्यात कोठड्या करायला लावल्या, दरवाजे करायला लावले, मजले करायला लावले. या सर्व गोष्टींची रचना परमेश्वराने नोहाला दिली आणि त्याचं तारू त्या दिवशी तरलं. कुठल्या दिवशी? 40 दिवस 40 रात्र झाल्यावर. आपलंही तारू तरायचं असेल तर आपल्यालाही आपल्या तारूची रचना शिकली पाहिजे, आपल्या तारूची रचना केली पाहिजे. परमेश्वराच्या वचनांच्या रचनेनुसार आपण आपल्या तारूची काय केली पाहिजे? रचना केली पाहिजे. काय आपलं तारू आपण देवाच्या वचनानुसार बांधत आहोत का? प्रेज द लॉर्ड. कारण की नोहाचं तारू देवाच्या रचनेने ते रचलं, त्याचं तरलं.
या काळी सुद्धा आपलं तारू तरायचं असेल तर देवाचं वचन जे आपल्याला सांगतं त्यानुसार आपल्या तारूची आतून रचना करा. होय, आतून रचना करणारे बना. यहुदाचे पत्र यातली 20 वचनापासून काही वचन वाचूया. यहुदाचे पत्र यातला 20 वचनापासून वचन वाचू. प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून. काय सांगतो यहुदा? प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. प्रेज द लॉर्ड. काय वचन सांगतं? यहुदाच्या पत्रामध्ये यहुदा सांगतो की आपली रचना करून घ्या. कशी रचना करून घ्या? प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर. कशावर? ती रचना कशावर होऊ शकते? परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून. स्वतःची रचना कशी करता येईल आपल्याला? परमपवित्र विश्वासावर. आणि परमपवित्र विश्वास कोण आहे? प्रभू येशू आहे. तुम्हाला प्रभू येशूच्या प्रतिमेसारखं बनायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्त तुमच्या तारूमध्ये यावा आणि ते गुप्त मनुष्याने ती रचना, आत्मिक रचना करावी याकरता विनंती करा. त्याला आपल्या तारूमध्ये घ्या. म्हणजे तो गुप्त मनुष्य ती रचना तुमच्या जीवनात करेल. त्याच्या प्रतिमेसारखं तुम्ही दिसावं म्हणून तुमची रचना तो करेल. कारण की नोहाचं तारू त्या काळी तरलं, कारण की परमेश्वराने जी रचना त्याला सांगितली होती त्या रचनेने ते तारू बांधलं. तारू बाहेरून नाही तर आतून बांधलं. त्याने आतून बाहेरून डांबर लावला आणि पहा त्या तारूला त्यांनी एक खिडकी बनवली. परमेश्वराच्या सांगण्यानुसार दरवाजा बनवला आणि त्यात 3 मजले बनवले. आज तुमच्या हा तारूची रचना बाहेरून नसावी. बाहेरून झालेली धार्मिकता, बाहेरून झालेली सुंता नव्हे, तर आतून जो आध्यात्मिकरित्या सुंता पावलेला आहे तो देवाच्या दृष्टिकोनातून सुंता पावलेला असा आहे. आतून जी शुद्धी झाली ती शुद्धी, बाहेरून बांधणी नाही. बाहेरून बांधणी करणारे सर्व बुडले जातील. नोहाचं तारू त्या काळी तरलं, कारण की तो निवडलेला होता. तो एकच धार्मिक पुरुष त्याला दिसला, कुटुंब. परमेश्वराने त्या तारूची रचना त्याला दिली आणि तशीच या काळी आपलं तारू तरावं म्हणून आत्मिक रचना परमेश्वराने दिली आहे. यहुदा सांगतो पहा 20 वचनापासून, प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. होय, ती रचना आहे. ख्रिस्त विश्वासाद्वारे तुमच्या काही वास करणं, प्रीतीचा पाया घालणं आणि त्या गुप्त मनुष्याच्या रचनेनुसार, प्रतिमेनुसार तो तुमचं तारू बांधतो. पण जर तुम्ही विश्वासात असाल तर होय, त्याच्यावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे त्याला विनंती करा की माझ्या जीवनात तू प्रवेश कर. त्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करा. नोहाला जशी परमेश्वराने रचना दिली आणि त्या काळी त्याचं तारू तरलं, या काळी तुमचं तारू तरावं असं तुम्हाला वाटत असेल तर यहुदा म्हणतो परम पवित्र विश्वासावर स्वतःची ती रचना करा. होय, ती रचना देवाच्या वचनानुसार आहे. ते आत्मिक प्रतिरूप ख्रिस्तासारखं आहे जो उठविला गेला. पहा, देवाचं वचन सांगतं एक मेला तर सर्व मेले. आपण देहाने जिवंत असल्यासारखे विधी, कृती, जगाची समरूपता आपल्या जीवनातून काढून टाका आणि ते आत्मिक प्रतिरूप आपल्या ठाई तयार व्हावं म्हणून आत्मिक रचना देवाचं वचन जे सांगतं परमपवित्र विश्वासावर ती करून घ्या. जो कोणी असं विश्वासरूपी तारू त्या वचनानुसार बांधेल, ख्रिस्ताच्या प्रतिरूपासारखा बांधेल, विनंती करेल आणि त्या सुंतेमध्ये राहील, त्याच तारू या काळी सुद्धा तरेल. जे यहुदा सांगतो, प्रिय बंधूंनो, तुम्ही आपल्या परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करून पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना करून आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दयेची मार्ग प्रतीक्षा करीत
सार्वकालिक जीवनासाठी आपणास देवाच्या प्रीतीमध्ये राखा. काय तुमचं आज तारू त्या प्रीतीमध्ये पाया घातलेलं आहे काय? तुमच्या परमपवित्र विश्वासावर त्याने तुमच्या जीवनात प्रवेश केलेला आहे काय? तो तुमच्याशी बोलत आहे काय? तुमच्या तारूमध्ये तो पुत्र सवार आहे काय? प्रेज द लॉर्ड. तुमचं तारू बाहेरून नाही, आतून बांधणारे बना. प्रेज द लॉर्ड. पहा, पौल तिमोथेच्या पत्रात तिमोथेला काय सांगतो? पौल तिमोथेचे पत्र, त्याचा पहिले पत्र, याचा पहिला अध्याय 18 आणि 19 वचन. पौल तिमोथेच्या पहिल्या पत्रात पहिला अध्याय 18 आणि 19 वचनामध्ये काय म्हणतो? तिमोथेचे पहिले पत्र पहिला अध्याय 18 आणि तिमोथेचे पहिले पत्र पहिला अध्याय 18 ते 19 वचन. 18 आणि 19 वचन काय म्हणतं? माझ्या पुत्रा तिमोथ्य हा पौल त्याला मुलगा असं समजायचा. तो मुलासारखा त्याला होता. त्याला काय लिहितो पा? माझ्या पुत्र तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच्या झालेल्या संदेशाप्रमाणे ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो. पौल काय सांगतो तिमोथ्याला? पहा, मी आज्ञा तुला सांगून ठेवतो की तू त्याच्याद्वारे सुयुद्ध कर, विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे त्याचे विश्वासरूपी तारू फुटले. होय, तुम्ही म्हणता मी विश्वासात आहात. जसं नोहाचं तारू त्या काळी तरलं तसं माझंही तर. पण ते विश्वासरूपी तारू कशामुळे फुटलं? विश्वास नाकारल्यामुळे. जेव्हा जेव्हा तुम्ही दयेत स्वतःला राखत नाही, प्रीतीत राखत नाही, एकमेकांना क्षमेत राखत नाही स्वतःच तारू, तुमचंही तारू, आमचंही तारू फुटायला जास्त वेळ लागणार नाही. पौल तिमोथेला सांगतो, माझ्या पुत्र तिमोथ्या, तुझ्याविषयी पूर्वीच झालेल्या संदेशाप्रमाणे ही आज्ञा मी तुला सांगून ठेवतो की तू त्याच्याद्वारे सुयुद्ध कर. तुम्ही तुमचं युद्ध आत्मिक शस्त्रसामुग्रीने लढणारे असला पाहिजे. तारण रूपी शिरस्त्राण, नीतिमत्व रूपी ओरस्त्राण, विश्वास रूपी ढाल, आत्म्याचं वचन म्हणजे आत्म्याची तलवार म्हणजे आत्म्याचं वचन, सत्यतेचा कमरबंद, शांततेच्या सुवार्तेने सिद्ध झालेल्या पादुका, हे आत्मिक शस्त्र सामुग्री धारण केलेले सुयुद्ध लढणारे, विश्वासाने तारू बांधणारे बना. तो विश्वास राखा. जे विश्वास राखणार नाही त्यांचं तारू फुटेल. पौल तिमोथेला या गोष्टींची आठवण करून देतो, आज्ञा देतो की पहा, विश्वास व चांगला विवेक भाव धर. विश्वास आणि काय धर? चांगला विवेक भाव धर. जसं नोहाला आपण जे वचन वाचलं उत्पत्ती याच 6व्या अध्यायामध्ये, की परमेश्वराने जे 350 जे काही माप मेजरमेंट त्याला दिलं होतं, जी रचना दिली होती त्या तारूची, त्यानुसार त्यांनी तारू बांधलं. आतून बाहेरून डांबर लावला, कोठडे केल्या, खिडकी केली प्रकाशासाठी, दरवाजा केला, 3 मजले केले. तसंच आपलं या काळी तारू तरावं म्हणून ती विश्वासरूपी रचना परमेश्वर त्याच्या वचनाद्वारे देतो, ते आपण केलेले करत असणारे असलो पाहिजे. विश्वासाने तारू बांधणारे आणि त्या तारू मध्ये ख्रिस्त जो विश्वासाचा उत्पादक तो असलेला असं आपलं तारू असलं पाहिजे. त्याच्या प्रतिमेसारखं, त्याच्या आत्मिक प्रतिरूपासारखं, देहाने नाही तर आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे ते विश्वासरूपी तारू मध्ये आपण दिसलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. विश्वास व चांगला विवेक भाव धर. कित्येकाने हात झुगारून दिल्यामुळे त्याचे विश्वासरूपी तारू फुटले. आपलं तारू फुटू नाही असं वाटत असेल तर आपल्या तारूमध्ये ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक हा आहे का नाही हे पहिलं चेक करा. आपण खरंच ख्रिस्ताच्या विश्वासात आहोत का? आपल्या तारूमध्ये तो सवार आहे का? आपण देहानेच देवाची स्तुती करत आजपर्यंत आलेला आहोत? देहिक परिवर्तनामध्येच आपण आहोत. आत्मिक परिवर्तन आपल्या जीवनात ते झालेलं आहे काय? आपण ठेवलेला विश्वासाद्वारे ख्रिस्त आपल्या ठाई आलेला आहे काय? आपल्या मनामध्ये कोणाशी कटुता नसणं, हृदय प्रीतीमध्ये राखणं, प्रीती हा पाया घातलेलं असणं, असं
ते विश्वास रूपी तारूची रचना आपली असली पाहिजे. विश्वास, चांगला विवेक भाव धरणारे, सुयुद्ध करणारे असे आपण त्या तारूमध्ये दिसलो पाहिजे. त्या तारूमध्ये आपण कसे दिसलो पाहिजे? असे चांगला विवेक भाव धरणारे आणि सुयुद्ध करणारे. प्रेज द लॉर्ड. आपल्या तारूमध्ये विश्वासरूपी रचना करणारे बना. पहा, इपिस्करास पत्र 3 अध्याय 16 वचन काय म्हणतं. इपिस्करास पत्र याचा 3 अध्याय 16 वचन काय म्हणतं पहा. इपिस्करास पत्र याचा 3 अध्याय 16 वचन. त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. वचन काय सांगतं? इपिस्करास पत्राचा 3 अध्याय 16 वचनामध्ये पौल इपिस्करास मंडळीस काय सांगतो? इपिस्करास काय सांगतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हास असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. कुणी? आपण कोणाद्वारे? ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे, प्रभू येशूच्या आत्म्याद्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे असं त्याने दान द्यावं असं पौल सांगतो. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. प्रेज द लॉर्ड. नोहाचं तारू का धरलं? कारण की परमेश्वराने त्याला निवडलं होतं आणि परमेश्वराच्या रचनेनुसार त्याने ते तारू बांधलं. आपलंही तारू देवाची जी वचनाद्वारे रचना आपल्या विश्वासरूपी तारूची सांगत आहे त्या रचनेनुसार आपलं तारू असलं पाहिजे. परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करणार आहे आणि ख्रिस्त जो दयेमध्ये प्रीतीमध्ये आपल्याला उठवणार आहे, बोलवणार आहे, त्या प्रीतीमध्ये स्वतःला राखणारे वाचले जातील, त्यांचंच तारू तरेल. पौल इपिस्करास पत्रामध्ये त्या गोष्टी नमूद करतो की त्याने आपल्या ऐश्वर्याच्या संपत्तीप्रमाणे तुम्हाला असे दान द्यावे की तुम्ही त्याच्या आत्म्याच्या द्वारे अंतर्यामी बलसंपन्न व्हावे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात तुमच्या विश्वासाद्वारे वास करावा यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेले व पाया घातलेले असे असून. कशामध्ये पाया घातलेले? ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये, जी देवाने प्रभू येशूच्या नावात प्रीती केली त्या प्रीतीमध्ये पाया घातलेले असून. तुम्ही ठेवलेल्या विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या ठाई वास करावा आणि त्या प्रीतीमध्ये तुम्ही कसे असावे? पाया घातलेले. पाया घातलेले आणि त्याच्यावर बांधकाम करणारे, त्या प्रीतीने चाललेले, प्रीतीने वर्तणूक करणारे, आत्म्याच्या प्रेरणेने चाललेले असे आपण विश्वासरूपी तारू दिसलो पाहिजे. आज आपल्या तारूमध्ये डोकावून पहा. काय या गोष्टी देवाचं वचन जे सांगतं तसं आपलं तारू आहे आणि त्याची रचना आपल्या जीव विश्वासरूपी तारूची होत आहे. तिची लांबी, रुंदी, खोली व तिची रुंदी, लांबी, खोली व उंची किती हे तुम्ही सर्व पवित्र जनांसह समजून घ्याव्यास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्याव्यास शक्तिमान व्हावे असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णतेत परिपूर्ण व्हावे. प्रेज द लॉर्ड. ती परिपूर्णता कशी आहे? विश्वासाद्वारे ख्रिस्ताने आपल्या जीवनात प्रवेश करावा, प्रीतीद्वारे पाया घातलं जावं, त्याची लांबी, रुंदी, खोली किती हे समजून कसं घ्यावं आपण? त्याच्याच प्रीतीद्वारे. तुमच्या बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती समजून घ्याव्यास, ओळखून घ्याव्यास, शक्तिमान व्हावे. कसं होणार या सर्व गोष्टी शक्तिमान? त्याच्या आत्म्याच्या सामर्थ्याद्वारे, त्याच्या येण्याद्वारे, त्याच्या पाया घालण्याद्वारे आणि ती प्रीतीद्वारे, वाढत्या प्रीतीद्वारे तुम्ही कसे परिपूर्ण व्हाल? देवाच्या परिपूर्णतेइतके परिपूर्ण व्हाल. प्रेज द लॉर्ड. ही आत्मिक रचना आहे त्या विश्वासरूपी तारूची. जशी नोहाला तारूची रचना दिली होती, आतून बांधायला लावलं तर ते तारू आतून बांधलं त्याने. आतमध्ये खोल्या केल्या, आतमध्ये मजले केले, खिडकी केली प्रकाशासाठी, दरवाजा केला, आतून मग बाहेरून डांबर लावलं. का? त्यात पाणी आतमध्ये येऊ नये. तुमच्याही तारूमध्ये अनावश्यक अशा गोष्टी येऊ नये. म्हणजे तुमच्या तारूमध्ये कोण असलं पाहिजे?
ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक. द्वेष, राग, मत्सर तुमच्या जीवनात त्या तारूमध्ये प्रवेश करू नये म्हणून तुमच्या जीवनात कोण असावा? ख्रिस्त विश्वासाने पाया घातलेला, प्रीती हा पाया घातलेला आणि देवाच्या परिपूर्णतेत पूर्ण होत असलेले तुम्ही असला पाहिजे. प्रीती ही परिपूर्णतेत की वाढत असेल देवाच्या प्रीतीसारखे, तर तुमच्या तारूमध्ये येणाऱ्या सर्व वाईट गोष्टी काय होतील? येणारच नाहीत. त्या प्रीतीद्वारे ते बाहेर टाकल्या जातील आणि तुमचं तारू तरेल. प्रेज द लॉर्ड. पहा, तारू आतून बांधा. तारू आतून बांधा म्हणजे तो तुमच्या वस्तीस येईल. तो आपल्या वस्तीस असलेला आणि परम पवित्र विश्वासावर आपण तारूची रचना करणारे, बांधणी करणारे आपण असलो पाहिजे. यासाठी की आपण देवाच्या परिपूर्णतेत पूर्ण व्हावं, ते काम त्या प्रभूच्या दिवशी आणि आपण विश्रांतीत जाण्याच्या समयी. जेव्हा आपण विश्रांतीत जाणार आहोत किंवा उद्याच प्रभू आला, तर आपल्या तारूची रचना तशी असली पाहिजे जशी देवाचं वचन सांगतं. जसं नोहाला सांगितली ती रचना, तशी या काळी तारू तरावं म्हणून पण रचना परमेश्वराच्या वचनामध्ये नमूद आहे. प्रेज द लॉर्ड. देहाने सुंत पावलेले नाही, तर अंतःकरणाचे आध्यात्मिकरित्या सुंत झालेले असं ते तारू असलं पाहिजे. चांगला विवेक भाव, प्रीती आणि सुयुद्ध करणारे, परम पवित्र विश्वासावर स्वतःची रचना करणारे, त्याच्या आत्म्याने बलसंपन्न झालेले आतून आणि प्रीती पाया घातलेले आणि देवाच्या परिपूर्णतेत पूर्ण होत असलेले असं आपलं विश्वासरूपी तारू निवडलेल्या लोकांचं असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पेत्र सुद्धा त्याच्या पत्रामध्ये लिहितो. पहा, पेत्राचे पहिले पत्र, पेत्राचे पहिले पत्र, पेत्राच्या पहिल्या पत्रात 3रा अध्यायात पेत्र काय सांगतो पहा. पेत्राचे पहिले पत्र 3रा अध्याय 3रं आणि 4थं वचन काय सांगतं पहा. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली नसावी, तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. प्रेज द लॉर्ड. आपली शोभा कशी असावी? स्त्रियांसाठी पेत्राने लिहिलेलं वचन आहे, पण हे सर्वांकरताच आहे. तुमची शोभा केसांचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे किंवा पोशाख करणे यांनी बाहेरून आणलेली असावी. आपण कसे दिसलं पाहिजे? बाहेरून सुशोभित करणारे नाही, तर कसे? जो सौम्य शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याने, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने, प्रभू येशूने काय करावं की, म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्यपणाने जी अविनाशी शोभा ती असावी. जो ख्रिस्त आत्मिकरित्या उठवला गेला, त्याच्या आत्म्याने बलसंपन्न होणारे आणि त्या अविनाशी रूपामध्ये तयार होत असलेले, आत्मिक रूपामध्ये तयार होत असलेले आपण असलो पाहिजे. आपल्या दैहिक प्रतिरूपावर सार्वकालिक जीवनात प्रवेश नाही मिळणार, तर त्या अविनाशी रूपाप्रमाणे बदलणारे, देवाच्या पूर्णतेत पूर्ण होत असलेले, ख्रिस्त विश्वासावर आपली रचना करत असलेले, ख्रिस्त विश्वासाने तुमच्या ठाई वास केलेले, प्रीतीमध्ये पाया घातलेले, अशी रचना ज्यांची आहे, ज्यांची आध्यात्मिक अंतःकरणाची सुंता झालेली आहे, आतून रचना ज्यांची झालेली आहे, तेच वाचवले जातील. जसा नोह त्या काळी वाचवला गेला, या काळी आपल्याला वाचवायचं असेल तर तुमच्या तारूची, विश्वासरूपी तारूची आतून जी रचना सांगितलेली आत्मिकरित्या अविनाशी शोभा आहे त्यानुसार वाढत असलेले आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड.
आपल्या विश्वासरूपी तारूची रचना जे देवाचं वचन आपणास सांगतं त्यानुसार आपण असलो पाहिजे, त्यानुसार आपली रचना असली पाहिजे. पहा, रोमकरास पत्रामध्ये पण काही वचन सांगतं. पहा, रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय 29 वचन, 28 आणि 29. रोमकरास पत्र याचा 2रा अध्याय 28 आणि 29 वचन. कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे. पहा वचन काय सांगतं. कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, कारण देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे, तर अंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतकरणाची व्हायची ती सुनता होय, शास्त्र लेखाप्रमाणे व्हायची ती नव्हे. अशाची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर देवापासून व्हायची. कोणाची प्रशंसा ख्रिस्तामध्ये होईल त्या काळी त्या दिवशी? त्यांची होईल की जे बाहेरून यहुदी नाहीत, बाहेरून देहाची सुनता झाली ती सुनता नाही, ज्यांची सुनता आध्यात्मिक अंतकरणाची तो गुप्त मनुष्याप्रमाणेची अविनाशी शोभा आहे, ज्यांची ती अविनाशी शोभा त्याच्या रूपाप्रमाणे त्याच्या आत्मिक प्रतिरूपाप्रमाणे रचना झालेली आहे, वाढत आहे, वाढलेली आहे, त्यांची प्रशंसा त्या दिवशी देवाकडून होणार आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांची रचना पहा, ज्यांची प्रशंसा होईल त्यांची रचना अशी असेल असं देवाचं वचन सांगतं. नोहाचं तारू तरलं का? परमेश्वराने त्याला निवडलं. तो भक्तिमान दिसला आणि नोहाला तारूची रचना परमेश्वराने दिली. 3 मजले करायला सांगितले, आत कोठड्या करायला सांगितल्या, खिडकी बनवायला लावली प्रकाशासाठी, दरवाजा बनवायला लावला, 300 हात असं 40 हात असं जी रचना सांगितली त्याने ते तारू बांधलं, आतून बाहेरून डांबर लावला आणि त्याचं तारू तरलं. या काळी आपलं तारू तरावं विश्वासरूपी, म्हणून आपल्याही जीवनामध्ये परमपवित्र विश्वासावर स्वतःची रचना करणारे, आध्यात्मिकरित्या सत्सुनता पावलेले आणि जुगुप्त मनुष्य आपल्या जीवनामध्ये आहे. विश्वासाद्वारे प्रवेश मिळवलेला आतमध्ये जो काही तुम्ही विश्वास ठेवला त्या विश्वासाने ख्रिस्त तुमच्या ठायी येतो आणि ते आत्मिक प्रतिरूप तयार व्हावं त्याच्या प्रतिरूपासारखं म्हणून तो काम करत आहे. आणि त्या कामाला लक्ष देणारे वचनाद्वारे आपण असलो पाहिजे. अशी आपल्या विश्वासरूपी तारूची रचना करा, सुयुद्ध करा, प्रीतीमध्ये राखा स्वतःला, चांगला विवेक भाव धरा आणि वचनानुसार ती रचना आपल्या विश्वासरूपी तारूची करा. तरच या काळी जे निवडलेले आहेत ते वाचले जातील. प्रेज द लॉर्ड. एपिस्करास पत्र 2रा अध्याय मध्ये पण काही वचन आहेत पहा. एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 18 ते 22 वचन. एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 18 ते 22 वचन काय सांगतं पहा. एपिस्करास पत्र याचा 2रा अध्याय 18 ते 22 वचन काय सांगतात. त्याच्या द्वारे एका आत्म्यात आपण उभयतान पित्याजवळ प्रवेश होतो. कोणाच्या द्वारे? ख्रिस्ताच्या द्वारे. ख्रिस्ताच्या द्वारे आपला उभयतांचा पित्याजवळ प्रवेश होतो. तर यावरून तुम्ही आत्तापासून परके परदेशी नाही तर पवित्र जनांचे एक राष्ट्र देवाच्या घरचे आहात. काय झालेलं आहे? ख्रिस्ताच्या अर्पणामुळे जे परके परदेशी जे आपण बाहेर होतो ते आत आलेले आहोत. कुठले? देवाच्या घरचे झालेले आहोत. समेट झालेला आहे, प्रवेश मिळालेला आहे. पुढे काय सांगतं पहा. प्रेषित व संदेष्ट यांच्या पायावर तुम्ही रचले आहात व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. कशी ती रचना? काही प्रेषितांद्वारे विश्वासात आलेले आहेत आणि जे पहिल्यापासून विश्वासात आहेत, काय त्यांच्या विश्वासारूपी तारूमध्ये ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक आहे. पहा रचना कशी आहे. प्रेषित व संदेष्ट यांच्या पायावर तुम्ही रचलेले आहात व ख्रिस्त येशू हाच कोनशिला आहे. कोनशिला कोण आहे?
ख्रिस्त आहे. पाया काय आहे? ख्रिस्त विश्वासाचा, प्रीतीचा पाया, आणि त्यामध्ये वाढत असलेले अशी ती रचना आहे. आपल्याही तारूची अशीच रचना देवाचं वचन सांगतं तशी आहे. विश्वासाद्वारे तो आपल्या जीवनात आहे. त्याच्या प्रतिरूपासारखे आपण आहोत. प्रीती हा पाया घातलेला आहे आणि त्या प्रीतीसारखे आपण वाढत आहोत. पूर्ण प्रीती भीतीला घालून देते. अशीच आपली रचना त्या विश्वासरूपी तारूची आहे. आणि जर आहे तर आपण निवडल्यांपैकी आहोत, आणि जे निवडलेले आहेत त्यांची रचना ज्याची अशी आहे ते त्या काळी वाचवले जातील. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. त्याच्यामध्ये, कोणामध्ये? प्रभूमध्ये, प्रभू येशूमध्ये. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. तुम्ही तुमचं जीवन जगत असताना वाढत वाढत तुमची रचना कशी होते? त्याच्यामध्ये होते, ज्यामध्ये तुम्ही जडलेले आहात, ज्यामध्ये तुम्हाला प्रवेश दिलेला आहे, त्या प्रभू येशू मध्ये जोडलेले आहात. अशा लोकांची रचना वाढत वाढत जाऊन पवित्र मंदिर तयार होतं. प्रेज द लॉर्ड. त्याच्यामध्ये प्रत्येक इमारत जोडून रचिली असता वाढत वाढत प्रभूच्या ठाई पवित्र मंदिर होते. ती आत्मिक रचना आहे, आणि ती रचना अशीच असली पाहिजे जसं नोहाला ती रचना दिली होती आणि त्याचं तारू वाचलं, तसं या काळी सुद्धा तुमचं तारू वाचावं. तर या वचनानुसार जी रचना आहे, प्रीती, विश्वासाद्वारे पाया घातला, ख्रिस्त असणं, देवाच्या परिपूर्णतेत वाढणं, आणि ख्रिस्तामध्ये वाढत वाढत असता पवित्र मंदिर बनणं. प्रेज द लॉर्ड. त्यात तुम्हीही आत्म्याने देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचिलेले आहात. तुमची रचना कशासाठी झालेली आहे? देवाच्या वस्ती करता. वाढत वाढत असता पवित्र मंदिर बनावं, ही रचना आहे. जशी नोहाला दिली होती तशी आपल्यालाही दिलेली आहे. ती रचना बाहेरची नाही तर आतली आहे. आतून रचना झाली पाहिजे. आत मनात कोणाशी द्वेष असेल, मत्सर असेल, ती रचनेमध्ये आपण पूर्ण झालेले नाही आहोत का पूर्ण होत नाही आहोत, कारण की प्रीतीच नाही. विश्वासाने प्रीती पाया घातला जातो, असं जर वचन आपण स्वीकारतो तर पूर्ण प्रीती भीतीला घालवून देते. अशा गोष्टी त्या तारूमध्ये येत नाहीत. शंका, कुशंका, द्वेष, मत्सर, कपट, या गोष्टी त्या तारूमध्ये एंटर करणार नाहीत. कारण त्यामध्ये कोण असेल? विश्वासाद्वारे ख्रिस्त आत्मिकरित्या आतमध्ये असेल, प्रीतीमध्ये वाढत असाल, वाढत वाढत असून पवित्र मंदिर बनाल, तो कोण शिला आहे? त्यात तुम्ही देवाच्या वस्तीसाठी काय एकत्र रचलेले आहात. देवाच्या वस्तीसाठी जे एकत्र रचलेले असतात, त्या प्रभूच्या आत्म्यामध्ये असतात, त्याचा कोणशिला ख्रिस्त असतो. अशा तारूमध्ये सर्व ते सैतानाचे दूध, दुष्ट गोष्टी आतमध्ये जात नाहीत. रचना आतून असावी. तारू कसं बांधलेलं असतं? आतून बाहेर. प्रेज द लॉर्ड. त्याने आतून बाहेर डांबर लावलं, त्याने आत कोठड्या केल्या. आज त्याने देवाच्या वचनानुसार 3 मजले बनवले. आपल्याही विश्वासरूपी तारूमध्ये ते 3 मजले हवे आहेत. ते आत्मिक मजले आहेत. ते कसे आहेत? ख्रिस्त विश्वासाद्वारे पाया घातलेला, पिता आलेला, पवित्र आत्म्यामध्ये आपण चाललेले, त्याच्या वाणी ऐकणारे आपण असलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पहा, शेवटच्या काही वचनांकडे जाऊया. आमोस याचा 7वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये वचन काय सांगतं? आमोस याचा 7वा अध्याय, आमोस याचा 7वा अध्याय 7 ते 9 वचनामध्ये वचन काय सांगतं पहा. त्याने मला दाखविले, तो पहा, ओळंबा लावून बांधलेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. त्याच्या हातात ओळंबा आहे. प्रभू कशावर उभा आहे? बांधलेल्या बांधकामावर आहे. त्याच्या हातात काय आहे? ओळंबा आहे. परमेश्वर मला म्हणाला, आमोसा तुला काय दिसते? मी म्हणालो, ओळंबा. प्रभू म्हणाला, पहा, माझे लोक इस्रायल यांच्यामध्ये मी ओळंबा धरितो. मी यापुढे त्यांची गय करणार नाही. इसाकाची उच्चस्थाने ओसाड होतील. इस्रायलाच्या पवित्र स्थानाची नासधूस होईल, आणि मी तरवार घेऊन याराबाच्या घराण्यावर उठेल. प्रेज द लॉर्ड. प्रभू कुठं उभा असलेला दिसला?
बांधकाम झालेल्या भिंतीवर, त्या बांधकाम झालेल्या भिंतीवर प्रभू उभा आहे. आणि काय धरून उभा आहे? ओळंबा धरून उभा आहे. ओळंबा का लावला जातो? बांधकाम चेक करण्याकरता. बांधकाम सरळ रेषेत आहे की नाही याकरता ओळंबा लावला जातो. म्हणून प्रभू इस्रायल लोकांच्या भिंतीवर बांधलेला ओळंबा धरून उभा आहे बांधकाम मोजण्याकरता. होय, तुमचं आमचं बांधकाम तो अग्नीने चेक करेल. तो येणार आहे, अग्नीसह प्रगट होणार आहे. तो प्रत्येकाचं बांधकाम चेक करेल. याकरता आपल्या वस्तीस तो असलेला आणि आपली रचना विश्वासरूपी तारूमध्ये घडलेले, प्रीतीमध्ये पाया घातलेले, चांगला विवेक भाव धरणारे आणि प्रीतीने स्थिर राहणारे असे आपली रचना असली पाहिजे. कारण की तो प्रत्येकाचं बांधकाम चेक करणार आहे. प्रभू ओळंबा लावणार आहे असं आमोस सांगतो की प्रभू भिंतीवर ओळंबा धरून उभा आहे बांधकाम चेक करण्याकरता. होय, प्रभू येणार आहे, अग्नीसह प्रगट होणार आहे आणि तो प्रभू अग्नीने प्रत्येकाचं काम चेक करेल. प्रत्येकाचं काम चेक करेल. काय ते बांधकाम त्याच्या वचनानुसार आहे काय? काय ख्रिस्त विश्वासरूपी तारूमध्ये सवार आहे काय? काय तुम्ही प्रीतीमध्ये पाया घातलेले आहे काय? जर ते बांधकाम तसं नसेल तर बांधकाम पडेल, जळून जाईल. प्रेज द लॉर्ड. कोरिन्थीकराच्या पत्रामध्ये हे वचन सांगितलेलं आहे. तो अग्नीसह प्रगट होणार आहे. तो प्रत्येकाचं बांधकाम चेक करणार आहे. आपलं बांधकाम कसं आहे? गवत्याने, लाकडाने, सोन्याने, पाषाणाने? पहा, कोरिन्थीकराचे पहिले पत्र 17 ते 15 वचन आपण थोडक्यात वाचूया. मजवर झालेल्या देवाच्या अनुग्रहाने मानाने मी चतुर कारागिरीसारखा पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधतो, तर प्रत्येकाने आपण त्यावर कसे बांधतो याविषयी जपावे. घातलेला पाया असा जो येशू ख्रिस्त, त्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. त्या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंडा याने बांधितो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नी सहसा प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे त्याची परीक्षा अग्नी करील. ज्या कोणाचे त्यावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तरेल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडल्यासारखा तरेल. प्रेज द लॉर्ड. तो अग्नीसह प्रगट होणार आहे, प्रत्येकाचं काम चेक करणार आहे. बांधकाम पडेल पण तो तरेल, कारण की तो पाया ख्रिस्त. त्याकरता ख्रिस्त हा पाया असलेले, प्रीतीमध्ये पाया घातलेले आपण असलो पाहिजे. आपण निवडलेले आहोत. तर आपलं बांधकाम आतून होत असलेले, आत्मिक रचना होत असलेले, त्याच्या विश्वासावर रचना होत असलेले, त्या गुप्त मनुष्याच्या आत्मिक प्रतिरूपासारखे बनत असलेले, देवाच्या पूर्णतेइतके पूर्ण होत असलेले आपण असलो पाहिजे. आणि जर आपली अशी रचना होत आहे, असे जर आपण बनत आहोत, तर आपलंही तारू त्या काळी तरेल. प्रेज द लॉर्ड. शेवटची 2 वचनं वाचूया. शेवटच्या 2 वचनाकडे जाऊ. नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचनामध्ये एक सुंदर असं वचन नमूद आहे. काय वचन सांगतं? नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन. हे खूप वेळा वचन ऐकलं असेल तुम्ही. वचन काय सांगतं पहा. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे. जीवनाचा उगम कुठं आहे? बाहेर इथे तिथं नाहीये. जो ख्रिस्तावर विश्वास ठेवला, ज्या विश्वासावर तो तुमच्या ठाई वास करतो, जे आंतरिक बांधणी आहे आत्मिकरित्या, जी रचना आहे देवाच्या वचनानुसार, त्या गोष्टींचं रक्षण करा. सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा अंतःकरणाचं विशेष रक्षण करा. ती रचना महत्वाची आहे. त्याच जीवनाचा उगम आहे. आपण त्या विश्वासाद्वारे वाचवले जाणार आहोत. त्या रचनेद्वारे आपली तारू वाचणार आहे, फुटणार नाही. तुमचं तारू फुटू नये म्हणून तुम्ही त्या विश्वासाने स्वतःची रचना करणारे बना. कारण देवाचं वचन सांगतं, नीतिसूत्र 4 अध्याय 23 वचन, सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, त्यात जीवनाचा उगम आहे. आतल्या गोष्टी, अंतःकरणातल्या गोष्टींवर काय आहे? जीवनाचा उगम आहे. त्या विश्वासरूपी तारूची रचना आतमध्ये आहे, बाहेर नाही. प्रेज द लॉर्ड.
पहा योहान 14व्या अध्यायामध्ये वचन काय सांगत. योहान 14व्या अध्याय शेवटचं वचन वाचूया. योहान 14व्या अध्याय त्यातली काही वचन वाचतो. योहान 14व्या अध्याय 15 वचन काय. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. मी पितेला विनंती करील तो मग तो तुम्हाला दुसरा म्हणजे कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. म्हणून काय कडे सांगतो. मजवर तुमची प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळाल. मग मी पित्याला विनंती करेल म्हणजे तो दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, यासाठी की त्याने तुमच्याबरोबर सदा सर्वदा राहावे. जोपर्यंत या जगामध्ये आपण आहोत तोपर्यंत त्यांनी काय करावे. आपल्यामध्ये राहावे आणि ती रचना तयार व्हावी. त्याने आपलं मार्गदर्शन करावे. पवित्र आत्मा आपल्यामध्ये राहावा. पहा यातलं 21 वचन काय सांगतं. ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या जो पाळतो तोच मजूर प्रीती करणारा आहे. आणि जो मजूर प्रीती करतो त्याचवर माझा पिता प्रीती करील. मी त्याचवर प्रीती करीन व स्वतः त्याला व्यक्त होईल. यहूदा त्याला म्हणाला, प्रभू असे काय झाले की आपण स्वतः आम्हास व्यक्त होणार आणि जगाला व्यक्त होणार नाही. ख्रिस्त जगाला व्यक्त नाही होणार. कोणाला व्यक्त होईल. ज्याची ख्रिस्तावर प्रीती आहे, त्याची आज्ञा पाळतात, विश्वास ठेवतात, त्यांना तो व्यक्त होईल. येशूने त्याला उत्तर दिले, कोणाचे माझं प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील आणि माझा पिता त्यावर प्रेम करील आणि आम्ही त्याचकडे येऊन त्याचबरोबर वस्ती करू. प्रेज द लॉर्ड. काय म्हणाला ख्रिस्त. काय म्हणाला. पहा ज्याची माझ्यावर प्रीती आहे तो माझी आज्ञा पाळेल. आणि मग देवाकडे विनंती करून तो त्याला पवित्र आत्मा देईल. आणि तो पवित्र आत्मा सदा सर्व काळ जोपर्यंत तुम्ही या जगात आहात त्याने तुमच्याबरोबर राहावे. आणि जो ख्रिस्तावर प्रीती करतो त्याच्या ठाई पिता आणि पुत्र येऊन वस्ती करतात. तुमचं तारू बाहेरून नाही आतून बांधलेलं असावं. ते आत्मिक विश्वासावर रचना परमपवित्र केलेली असं तुमचं तारू असलं पाहिजे. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जो काळ ठरवलेला आहे त्या काळी तुमचं आमचं तारू तरेल. जे तारू आतून बांधलेलं आहे, विश्वासाची रचना केलेली आहे, ज्या तारूमध्ये पिता पुत्र पवित्र आत्मा आहे, विश्वासावर ख्रिस्त प्रीतीद्वारे पाया घातलेला आहे आणि देवाच्या पूर्णते इतके पूर्ण होत आहोत. जो गुप्त मनुष्य आहे त्याच्या अविनाशी शोभेने आपली शोभा वाढत आहे. असं तारू त्या काळी तरेल जे विश्वासामध्ये परमपवित्र विश्वास स्वतःची रचना करतील, जे निवडलेले आहे. जसं नोहाचं तारू त्या काळी तरलं, त्याने आतून बांधकाम केलं, आत कोठड्या केल्या, आत 3 मजले केले, खिडकी केली प्रकाशाकरता, दरवाजा केला, आतून बाहेर डांबर लावलं. त्याने देवाने जी रचना दिली त्यानुसार तारू बांधलं. 40 दिवस 40 पावसामध्ये त्याचं तारू तरलं. या काळी तुमचं तारू तरायचं असेल, जी आध्यात्मिक सुंत अंतःकरणाची आहे, जी रचना आहे विश्वासरूपी तारूची, त्या रचनेनुसार आपली रचना बनवा. सर्व रक्षणी वस्तूपेक्षा आपल्या अंतःकरणाचं विशेष रक्षण कर. त्यात जीवनाचा उगम आहे. होय, बाहेरील गोष्टींनी धार्मिक बनू नका, बाहेरून धार्मिक बनू नका, तर विश्वासरूपी तारूची रचना ख्रिस्त विश्वासाचा उत्पादक यानुसार करा. प्रेज द लॉर्ड. होय, तुमचं हे तारू तरेल. कधी तरेल. जेव्हा ते तारूची रचना असे देवाच्या वचनानुसार असेल. ती रचना त्याच्या वचनानुसार करा. त्याला बोलू आपल्या तारूमध्ये. गुप्त मनुष्य त्याच्या प्रतिमानासारखं देवाच्या पूर्णते इतकं पूर्ण करेल. पवित्र वाढत वाढत पवित्र मंदिर बनेल. आणि होय, आपलं हे तारू जसा नोहा निवडला होता, तो वाचला गेला कुटुंब, आपणही जर निवडलेले आहोत तर अशा रचना आपल्या जीवनात करून घ्या आणि मग आपण त्या काळी तरू. प्रेज द लॉर्ड. विश्वास नाकारू नका. चांगला विवेक भाव धरा. सुयुद्ध करा. प्रीती पाया घातलेले असा. ख्रिस्तावर विश्वासात दृढ असलेले असा. आतली रचनेकडे लक्ष द्या. तो आपल्या अंतःकरणात यावा. तो आपल्या संगती बोलावा. प्रीतीमध्ये पाया घातलेले, शांतीमध्ये असलेले स्वतःला असे राखा. प्रेज द लॉर्ड. वाचलेली वचन सर्व प्रभू
येशू तुमच्या सर्वांच्या ऐकण्याच्या आशीर्वादित करो, कार्यान्वित करो. आमेन. या आपण शेवटची प्रार्थना करूया. नंतर प्रभूची प्रार्थना करूया, नंतर देवाच्या वचनानुसार आशीर्वाद घेऊया आणि याची सहभागिता संपूया. धन्यवाद, धन्यवाद. स्तुतीस पात्र जिवंत परमेश्वर, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पवित्र आत्मा तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो यावेळी करता, समय करता, सुंदरच्या वचनाद्वारे तू आम्हाला बोध केला. त्या वचनाचा बोध, आत्मिक बोध प्रत्येकाने ऐकलेला आहे. त्यांच्या जीवनात तू कार्यान्वित कर. त्यांनी ठेवलेला विश्वासाद्वारे ख्रिस्त त्यांच्या जीवनात तू वास कर. त्याच्या प्रीतीमध्ये पाया घातलेले आणि त्या प्रीतीमध्ये पूर्ण होत असलेले जे ऐकत आहेत त्यांना तू बनव. फुला त्यांचं कुटुंब आहे, छाया त्यांचं कुटुंब आहे, सॅमसंगचे लेकर त्यांचं कुटुंब आहे, ऑनलाईन हिवाळ्यांचं कुटुंब पाहतात, मंगलताई पाहतात, जेवढे जण पाहतात, त्यांच्या सर्वांच्या जीवनामध्ये विश्वासाद्वारे ख्रिस्त त्यांच्या ठाई तू वास कर. तुझ्या आत्मिक प्रतिरूपासारखं प्रत्येकाला तू बनव. पाया घातलेले आणि देवाच्या पूर्णतेइतके पूर्ण होत असलेले, वाढत वाढत असून पवित्र मंदिर बनणारे असं विश्वास रूपे त्यांचं तारू तू बनव. त्या सामर्थ्याच्या विश्वासाद्वारे त्यांना तू दृढ कर आणि तुला आवडणारी भक्ती, तुला आवडणारं संतोष देणारं जीवन आम्ही जगावं असं तू कर. प्रार्थना करतो आज जिथे तिकडे संदेश चालल्याच्या संदेशले अडखळ ख्रिस्तामध्ये घाला. जे रात्रीच्या वेळी प्रवास कर त्यांना सुखरूप घरी पोहोचव. आज जे दुःखात आहेत, क्लेशात आहेत त्यांचं सांत्वन कर. आज जे निराशात आहेत त्यांना पवित्र आत्म्याच्या आशेमध्ये घाल. सर्व सेवकांना पवित्र आत्म्याच्या उस्तुतेमध्ये घाल. त्यांच्यावरील उस्तुतावर जे अंधकारात ख्रिस्ताच्या प्रकाशात आण. जे भुकेले ताणलेले त्याच्या मुखास अन्न पाणी दे. वृद्धाश्रमातील वृद्ध आणि लहान लेकरांना त्यांच्याही मुखास अन्न पाणी दे. त्यांना तो आरोग्य दे. डॉक्टर नर्सेसलाही तुझ्या आरोग्याने स्पर्श करण्याच्या जर आरोग्य पीडित व्यक्तीपर्यंत जाऊ दे. आज जे भरकटत आहेत, जे अंधकारात आहेत त्यांच्याजवळ ख्रिस्ताचा प्रकाशमान तू कर. देशामध्ये शांती राहावं असं तू कर. प्रधानमंत्री, अनेक मुख्यमंत्री यांना योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्या ठाई तू घाल. जे लहान विद्यार्थी शिकत आहेत, अभ्यास करत आहेत त्यांना ज्ञानामध्ये भर. जगाच्या सर्व मृगजळापासून त्यांना तू दूर ठेव. प्रार्थना करतो तुला त्यांचं कुटुंब, छायाताई पडवळ यांचं कुटुंब, सॅमसन अंकल त्याचे लेकर, मावशी, घरातील आई, शेजारचे ताई दादा त्यांचे लेकर, ऑनलाईन मंगलाताई पाहतात, हिवाळी कुटुंब पाहतात, या सर्वांनी या समय तुझ्या हाती देतो. प्रत्येकाला दूर ठेव, आरोग्य दे, शांती दे. अंधकाराच्या सर्व गोष्टीपासून त्यांना दूर असं तू राख. त्यांच्या जीवनातली भय भीती ख्रिस्तामध्ये काढली जावी, पूर्ण प्रीतीद्वारे ती काढली जाईल असं तू कर. सामर्थ्यात भर, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यात त्यांना तू ख्रिस्तामध्ये भर. होय, या सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्तामध्ये तू पूर्ण केल्या त्याबद्दल धन्यवाद देते. प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणताय पित्या, आमेन. हे आपण प्रभूने शिकलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाव, तुझे राज्य येव, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आमच्या ऋणासून सोडिले आहे तसेच तू आमच्या ऋण आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर तो आम्हास वाईटापासून सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत. आमेन. या रात्री ईश्वरा तू मजला सांभाळ, आयुष्यभर राखीता करावा प्रतिपाळ. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर राहो. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची इच्छा असेल तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत आनंदात राहा, प्रीतीत राहा. सलाम.